कि पैदा न होता वो मसीहा कि पैदा कि पैदा न होता वो मसीहा तो ये खुशियों का सिलसिला नहीं होता और बेरंग रह जाती जमीन आसमां का रंग नीला नहीं होता बेरंग रह जाती आसमां का रंग नीला नहीं होता। ये भारत तो कब का कंगाल हो जाता अबे। एक मुस्लिम शायर आबेद शेख लिखते हैं ये भारत तो कब का कंगाल हो जाता अबे। गर्मी से भी मुझे साहिरा मिला न होता। गर्मी से भी मुझे हीरा हीरा मिला नहीं होता। आणि बाबासाहेबांची जयंती आम्ही कशी साजरी करतो बघा। अरे निळे झेंडे हे निळेच फेटे असे नाही माहिती द्यायचे पैसे हातात द्यायचे। तुला कोणी सांगितलं नाही का हातात द्यायचे? पण भीमरायाची पोर आम्ही भीम जयंती करू। भीमा
असाल ना असं जावं. हो निळ झेंडे हे निळच फेटे बोल गंजून भीमाचे बेटे साऱ्या जगात अरे साऱ्या जगात डॅशिंग वाली रे साऱ्या जगात डॅशिंग वाली माझ्या बापाची बघा जयंती कशी आहे. निळा पताका लाइटिंग दारात मेरे साथ चलो. हो निळा पताका लाइटिंग दारात सन जयंती चालाय जोरात. नारा जय भीम देतात. नारा जय भीम देतात. अरे जोश येतो या भीमाच्या वाघ भीमाचे सुटा बुटात भीम वाघे घाटा माटात. म्हणतो वैरीही म्हणतो वैरीही म्हणतो वैरीही पाहून रॅली रे म्हणतो वैरीही पाहून रॅली रे म्हणतो वैरीही पाहून रॅली रे. कारण अंधश्रद्धेत देवी देवतांचा जाप वाढत होता. दादा साऊंड खूप छान आहे थोडीशी सेटिंग करा. अंधश्रद्धेत देवी देवतांचा जाप वाढत होता. आमचेच रक्तपेत जातीयतेचा साप वाढत होता. अंधश्रद्धेत देवी देवतांचा जाप वाढत होता. आमचेच रक्तपेत जातीयतेचा साप वाढत होता. पण 14 एप्रिल 1891 पासून त्या भटाचा ताप वाढत होता. कारण मीरा आत्याच्या कुशीत निलेशा त्यांच्या बापाचा बाप वाढत होता. त्यांच्या बापाचा बाप वाढत हो वाघ भीमाचे. आदेश गायकवाड तुम्ही लय रागीट दिसताय राव. हो वाघ भीमाचे सुटा बुटात म्हणतो वैरीही म्हणतो वैरीही म्हणतो वैरीही पाहून रॅली रे म्हणतो वैरीही पाहून रॅली रे माझ्या बापाची जयंती.
रस प्यायला ये. होते हैराण मनूची ती टोळी, होते हैराण मनूची ती टोळी. अरे प्रभा येत आहे जयंतीची, लाजे ब्राह्मण भटाचा मंगलाही, लाजे ब्राह्मण भटाचा मंगलाही. आमची पाहून सजलेली हिमवाडी, आमची पाहून सजलेली हिमवाडी, आमची पाहून सजलेली हिमवाडी. भले असू द्या कितीही सण, त्यात जयंती नंबर वन. हॅलो, शब्द कळतच नाही, आवाज दबतो. रिदम जास्त झाला असेल तर कमी करा. हे दादा, हे किती शाणे असले तरी माझा 100 ठेवा आणि त्यांचा 80 ठेवा. पण आमचं 100 तुमचा 120 करा ना. एकूण एकच पडतोय, यांचा कमी ठेवा. कारण ते किती जण आहे तुम्ही, किती जण आहे तुम्ही? 6 जण, 7 जण. हे 7 जण मी एकटी आहे, त्यामुळे ह्यांचा 80 ठेवा आणि माझा 100 ठेवा. हिस्सा ज्यादा आहे ना तुमचा, आमचा हिस्सा कमी. हो भले असू द्या कितीही सण, त्यात जयंती नंबर वन. साऱ्या सणात वैभवशाली रे, साऱ्या सणात वैभवशाली रे, माझ्या बापाची जयंती आहे. शेवट सादर करते. या गीताचे कवी निलेश दादा लिहितात. बाळा बाजूला सरकला. झाले देशात आमच्या किती नेते, त्यांची जयंती येते तशी आपण मगाशी ऐकलं, बाबासाहेबांची जयंती म्हणले 12 महिने का बरं आपण साजरी करत नाही? 12 महिने साजरी केली असती, पण 4 महिने पावसाळा असतो. हिवाळ्याचा काही प्रॉब्लेम नाही, फक्त पावसाळ्याचा प्रॉब्लेम आहे. साऊंडवाल्याचा साऊंड भिजतो, रिदम भिजतो. हिवाळ्याचा काही प्रॉब्लेम नाही, फक्त पावसाळ्याचा प्रॉब्लेम आहे. नाहीतर कार्यक्रम आपले चालूच असतात. आणि तुम्ही दोघं असे आडवे बसलाय, मला ते दिसतच नाहीत. एक तर एवढ्या दिवसाने भेटले. ते म्हणते 12 महिने का बरं साजरी नाही होत जयंती? आपल्या मनावर आहे ना, करायची असली तर. म्हणून सांगायचं निलेश दादा लिहिता की नाचतच असती जनता भीमाची, नाचून पावले दमलीच नसती. ये बात, नाचतच असती जनता भीमाची, ऐकताय ना? नाचतच असती जनता भीमाची, नाचून पावले दमलीच नसती. जयंतीच्या या सोहळ्यामध्ये लेकरं भीमाची रमलीच असती. पावसाळ्याच्या 4 महिन्याची कालावधी जर का लांबलीच नसती, तर माझ्या भीमाची जयंती सुनील 12 महिने थांबलीच नसती. 12 महिने थांबलीच नसती.
आपण 4-4 महिने साजरी करतो. साहेब तर 7-7 महिने कार्यक्रम करतात जयंतीचे. नॉट इज जोक. आणि झाले देशात आमच्या कितीही नेते, त्यांची जयंती येते कसली जाते. पण माझ्या भीमाची जयंती ही, पण माझ्या भीमाची जयंती ही. अरे 4 महिने इथे साजरी होते. कारण साऱ्या विश्वात जाता दर, कोटी कोटीचा एकच भादर. साऱ्या विश्वात जाता दर, कोटी कोटीचा एकच भादर. तोच निलेशा, तोच निलेशा, तोच निलेशा मंजुषाचा वाणी रे, तोच निलेशा मंजुषाचा वाणी रे. माझ्या बापाची जयंती आहे. कशी हो निळे खेडे हे निळेच खेडे, बोल रसूल भीमाचे भेटे. काय साऱ्या जगात डॅशिंग वाली रे, साऱ्या जगात डॅशिंग वाली रे. माझ्या बापाची जयंती आहे.